भक्ती सुख आले नाही अनुभवा, भक्ती सुख आले नाही अनुभवा, तुम्ही ज्ञान देवा काय करू, नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने, माझे या वचने अभेदाच्या, एकाएकी मन निधी समाधान, एकाएकी मन निधी समाधान, देखिला चरण वाचोनिया, नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने, माझी या वचने अभेदाच्या. तुका म्हणे वाचा गुणालांचा भले, तुका म्हणे वाचा गुणालांचा भले, नरा हे उगले मौल्य माझ, नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने, माझी या वचने अभेदाच्या. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम, अन्यांश्चास्तु चरण श्रवणत्वगादि, प्राणान्नम भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदभोजतेजस्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिपदे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, विकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. एका जनार्दने तुमचा दास त्याचे आश पुरवावे, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वादिलो मी, नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही, नमो भारत राष्ट्र भूमी जिच्या पडू इथून पुढे कामे. विठ्ठला विठ्ठल. भक्ती सुख आले नाही अनुभवा, भक्ती सुख आले नाही अनुभवा, तुम्ही ज्ञान देवा काय करू, नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने, माझे या वचने अभेदाच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग. अक्षरमम अवेक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता, अलौकिक कार्य तत्परता, सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सवेशन, ज्ञानांच्या राजे साधकांचे मायबाप, योग्यांचे माऊली कवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकार प्रणिवास, माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबाराय, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे असं सत्व अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवंताशी वार्तालाप साधणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंग
पंचवंद्यर माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री जगद्गुरु तुकोबर यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट आणि वारे तथा ते गरजेचे सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज त्या ठिकाणी या प्रांगणामध्ये विराजित आहात. रसिकता भावुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यंत करणाने कारणे परंपरा सर्वांना ज्ञातव्य असलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामवासियांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पारमार्थिक क्षेत्रातील पायकत्व आदरणीय श्री भक्तिपरम परमपूज्य गुरुवर्य माधवजी महाराज घोले यांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपणा सर्वांच्या ग्रामस्थांच्या परिसरातील आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या कुशल उपस्थितीने विशेष मार्गदर्शनाने मागील गेल्या 25 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आपण सर्वजण साजरा करवित आहात. हा आपल्या गावातल्या दिन परंपरेच्या सालानुसालाच्या गतानुगतिकतेच्या रौप्य महोत्सवाचाच एकमेव आनंद नसून प्रातस्मरणीय सामवंदनीय ब्रह्मीभूत कार्याप्राप्त वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुपनिवासी श्रीमंत सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचे शताब्दी महोत्सवाचं वर्ष आहे. आणि तदानुषंगाच्या 10 दिवसीय महामहोत्सवामध्ये महाशिवरात्रीच्या महापर्व कालावर तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा महाशिवरात्रीचा महापर्व काल आज सगळीकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वारकरी संप्रदाय ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभेदाकडे प्रवास करणार आहे. त्याचं आपण सगळेजण भाव पर्णिकेमध्ये आपण सगळेजण प्रवास करणारच आहोत. मुक्त कैवल्य तेजोनिधी जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून भगवंताशी 2 पद्धतीचा वार्तालाप साधतात. देवा, भक्तीच्या सुखाची अनुभूती मला जर प्राप्त झालेली नसेल तर मी तुम्ही दिलेल्या ज्ञानाला काय करू. भक्तीच्या सुखाचा अनुभव जर मला प्राप्त झालेला नसेल तर तुम्ही दिलेल्या ज्ञानाला मी काय करू. भक्ती 2 पद्धतीने केल्या जाते. अवांतर भक्ती आणि परम भक्ती म्हणजे साधन भक्ती आणि सिद्ध भक्ती. साधन भक्तीचा परिणाम जिथे जाणवतो त्याला अवांतर प्रयोजन म्हणतात आणि सिद्ध भक्तीचा परिणाम जिथे जाणवतो त्याला परम प्रयोजन म्हणतात. अवांतर भक्ती आणि परम प्रयोजन या 2ही प्रकारच्या प्रयोजनाची अनुभूती जर मला प्राप्त झालेली नाही, मला माझ्या भक्तीचं प्रयोजन जर मिळत नसेल, मला माझ्या भक्तीच्या फलश्रुतीची जर अनुभूती येत नसेल तर मी तुम्ही दिलेल्या ज्ञानाला काय करू. तो मी ज्ञान देवा काय करू, देवा मी ज्ञान काय करू. जर भक्तीचा अनुभवच नसेल तर मला ज्ञानाशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला वाटेल की ज्ञानाच्या गोष्टी करतात आणि ज्ञानाचा तिरस्कार करतात. तर देवा, माझी भाषा जरी अद्वैताची असली, माझी भाषा जरी अभेदाची असली, माझी भाषा जरी आश्रय आणि विषय रहित ज्ञानाची असली तरी माझ्या अद्वैताच्या अभेदाच्या भाषेवर तुम्ही निश्चयात्मकतेची मोहर लावू नका, ही माझी प्रार्थना आहे. नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने माझी या वचने अभेदाच्या, माझी या अभेदाच्या वचने तुम्ही निश्चिंतेने नसावे. विठाल विठाल या पद्धतीचा भगवंताशी वार्तालाप साधणारा, देवाकडे काहीतरी मागणारा या पद्धतीचा अभंग आहे. जीवन जगत असताना 3 पद्धतीने आपण जीवन जगतो. पहिला जीवात्मा, दुसरा महात्मा, तिसरा परमात्मा. नेहमी कुणाकडे काहीतरी मागतो त्याला जीव म्हणतात. कधीच कुणाकडे काहीच मागत नाही त्याला साधू म्हणतात. आणि जो मागत नाही त्यालाच देतो त्याला देव म्हणतात. नेहमी मागणे हा तुमचा माझा स्वभाव आहे. कधीच काही न मागणे हा साधूचा स्वभाव आहे. आणि जो मागत नाही नेमकं त्यालाच देणे हा देवाचा स्वभाव आहे. आपल्या प्रत्येकाचा स्वभाव मागण्याचा आहे. आपण नेहमी कुणाकडे काहीतरी मागत राहतो. आपले हात नेहमी पसरलेले असतात. द्या 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 द्या. नाहीच काही तर माझ्याकडे तंबाखू, तुम्ही चुना तरी द्या. नेहमी मागणे, नेहमी मागणे हा जीवाचा स्वभाव आहे. पण कधी काहीही न मागणे
हा साधूचा स्वभाव आहे. काहीही न मागणे हा साधूचा स्वभाव आहे. काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत सो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे जिने धेग त्याचे. तुकोबराय म्हटले अरे आम्ही मागावं आणि तू द्यावं. इतका तू काही श्रीमंत नाही आणि आम्ही काही गरीब नाही. तुकोबराय म्हटले तू काही श्रीमंत नाही आम्ही काही गरीब नाही. आमची श्रीमंती किती ते हे त्रिभुवने आम्ही वैभवाचे धने. अरे देवा उलट आम्ही वारकरी आहोत म्हणून लोक तुला देव म्हणतात. आम्ही वारकरीच नसतो तर तुला कोणी देव म्हटलं असतं. हा घे देवा आशीर्वाद आमच्या नान भाग्याने आमच्या वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तू पंढरपुरात नांदतोय. आमुची या भावे पूज देवपण. 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 आमुचिया भावे पूज देवपण. आमुचिया भावे पूज देवपण. आमुचिया भावे पूज देवपण. आमुचिया भावे पूज देवपण. एकानो कोणी राहिला दे आमुचिया भावे पूज देवपण. आमुचिया भावे पूज या भावे तुझं देवपण ते का नोळखोने राहिलासे किंवा ते का विसरोने राहिलासे. अरे आम्ही वारकरी आहोत म्हणून तुझं देवपण. पण तू मोठा आहे आणि मोठ्या लोकांना गरीब लोक लक्षात राहत नाही. समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. हा घे देवा आशीर्वाद आमच्या नांद भाग्याने. अरे आम्ही वारकरी आशीर्वाद देतात म्हणून लोक तुला ओळखतात म्हणून तू संसार करतोय. जर आमचा आशीर्वाद नसता तर कदाचित तुझाही कधीच घटस्फोट झाला असता. अरे देवा फिर भारतात फिर महाराष्ट्रात फिर उत्तर महाराष्ट्रात फिर नाशिक जिल्ह्यात. अरे 5-5 वर्षात 3-3दा पोटनिवडणुका होतात. तुला पंढरपूरच्या वार्डातून 28 युगापासून आम्ही बिनविरोध काढून दिलाय. अरे लक्षात घे देवा लोक पैसे घेतात तरी मतदान करत नाही आणि आम्ही घरचे खर्च करतो आणि तुझा प्रचार करतो. भेटतील का तुला असे मतदान. आणि आम्ही वारकरी आम्ही स्वतःचे पैसे खर्च करतो आणि आषाढी कार्तिकी तुझा प्रचार प्रसार करायला फिरतो आणि तू आम्हाला विसरतो. इतका मोठा आहे तू ते का विसरून राहिलाशी. समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून. जो मागत नाही देव नेमका त्यालाच देतो आणि देत राहावं. कधी गेलात मंदिरात तर देवाला विनंती करा. देवाला विनंती करा 4 लोकात लाजवेल इतकी गरिबी देऊ नको. 4 लोकात लाजवेल इतकी गरिबी देऊ नको. फक्त 10 लोकात माजवेल इतकी श्रीमंती देऊ नको. इतकी गरिबी देऊ नको. इतकी गरिबी देऊ नको की 2 टायमाच्या पोटाच्या भाकरीचा विचार करताना रौप्य महोत्सवाचं एकही कीर्तन मला ऐकता येणार नाही. पण इतकी श्रीमंती देऊ नको की पैशाचा हिशोब लावता लावता कलशपूर्तीचं कीर्तन होऊन जाईल तरी मला मंदिरात पाऊल टाकताच येणार नाही.
माझं जीवन कसं असलं पाहिजे. साई इतना दीजिए जामे मेरा कुटुंब समाय. साई इतना दीजिए जामे मेरा कुटुंब समाय. मैं भी भूखा ना रहूं लेकिन मेरे घर से कोई आने वाला भी भूखा ना जाए. जगण्याची कला काय असली पाहिजे. हे बघा, एखाद्याला तुम्ही देतायत म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. एखादा भिकारी 10 रुपये मागतो आणि आपण त्याच्या ताटात 10 रुपये टाकतो, किंवा एखादा वेल एज्युकेटेड सुशिक्षित मित्र बाजूला असला तर तो म्हणतो तू बावळट आहे. अरे लोक फसवतात. हे प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेतात आणि दिवसाला 2-2 हजार रुपये रोज कमवतात. अरे लुटतात. माझं म्हणणं असं आहे, एखादा भिकारी आपल्याला 10 रुपये घेऊन जर आपल्याकडून लुटत असेल तर मला असं वाटतं आपण 10 रुपये दिल्याने तो भिकारी श्रीमंत होत नाही आणि आपण 10 रुपये दिल्याने आपण गरीब होत नाही. पण आपण 10 रुपये दिले तर या जगात देणारं कोणीतरी याचा भाव त्याच्या अंतःकरणात राहतो आणि दुसऱ्याला देण्याची वृत्ती माझ्या मनात पांडुरंगाच्या कृपेने शिल्लक आहे याचा आत्मिक समाधान आपल्या अंतःकरणात प्रविष्टित राहतात. दिल्याने कोणी 10 रुपये दिल्याने आपण गरीब होत नाही. 10 रुपये घेतल्याने तो श्रीमंत होत नाही. तो त्याच्याच जागेवर राहतो, आपण आपल्या जागेवर राहतो. पण मित्रांनो, या जीवन व्यवस्थापनेमध्ये परमेश्वराच्या दारात जाताना त्याला विनंती करा, मी जे मागवतो ते मला कधीच देऊ नको. मी जे मागवतो ते मला कधीच देऊ नको. फक्त जे गरजेचं आहे ते दिल्याशिवाय राहू नको. मेरा वर भगवान का बहुत दिलचस्पी से दिल का रिश्ता बन गया है. हाँ, मेरा वर भगवान का बहुत दिलचस्पी से दिल का रिश्ता मिल गया है, क्योंकि मैं ज्यादा मांगता नहीं लेकिन वो पगला कुछ कम देता नहीं. माझं आणि देवाचं नातं काय जोडलंय माहितीये, कारण मी जास्त मागत नाही पण त्याचं वैशिष्ट्य असं की तो कमी देत नाही. मी जास्त मागत नाही, तो कमी देत नाही. हा, एवढंही असून मी मंदिरात जात नाही हे माझं पाप आहे. एवढंही असून जर मी त्याच्याकडे जात नसेल तर हा माझ्या जीवनाचा दुर्विलास असेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंत हे जर अंतिम साध्य असेल दादा, तर प्रत्येकाने देवाकडे गेलं पाहिजे. देवाकडे जात असताना आपल्याकडे देवाकडे जाण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धती तिला म्हणतात ईशकृत मार्गक्रमणता, दुसरी पद्धत तिला म्हणतात साधुकृत मार्गक्रमणता आणि तिसरी पद्धत तिला म्हणतात वाङ्मयकृत मार्गक्रमणता. ईशकृत मार्गक्रमणतेमध्ये 3 पद्धतीचा प्रवास आहे. निर्गुण निराकार ईशकृत मार्गक्रमणता 1, निर्गुण साकार ईशकृत मार्गक्रमणता 2 आणि सगुण साकार ईशकृत मार्गक्रमणता 3. साधुकृत मार्गक्रमणता 2 पद्धतीचे. आजान सिद्ध साधुकृत मार्गक्रमणता 1 आणि साधक सिद्ध साधुकृत मार्गक्रमणता 2. वाङ्मयाची पद्धत 3 पद्धतीने प्रवास करते. शास्त्रात्मक शास्त्र वाङ्मयकृत मार्गक्रमणता 1, शास्त्रात्मक काव्यकृत वाङ्मय मार्गक्रमणता 2 आणि काव्यात्मक काव्य शास्त्रकृत वाङ्मय परंपरा 3. पहिली पद्धत आहे ईशकृत मार्गक्रमणता. त्या ईशकृत मार्गक्रमणतेतली पहिली पद्धत आहे निर्गुण निराकार ईशकृत मार्गक्रमणता. निर्गुण निराकार ईशकृत मार्गक्रमणतेचं वैशिष्ट्य असं आहे की निर्गुण निराकारामध्ये जे ब्रह्म असतं ते ब्रह्म निष्क्रिय असतं, ते सक्रिय नसतं, ते निष्काम असतं, ते सकाम नसतं, ते अकाम असतं, ते कामी नसतं, ते निरावयवी असतं, ते सावयवी नसतं, ते धर्माधर्मीच्या पलीकडे असतं, कर्माकर्मीच्या पलीकडे असतं, गुणाचा आश्रय नसतो, विषयाचा आश्रय नसतो. त्याचं नाव निर्गुण निराकार ब्रह्म असतं. ते जे ब्रह्म म्हणून जगतो त्याच्या ब्रह्माची वैशिष्ट्य स्थिती, त्याच्या ब्रह्माची वैशिष्ट्य पद्धती, त्या ब्रह्म वैशिष्ट्य पद्धतीमध्ये निर्गुण निराकार ब्रह्म हे निष्क्रिय असतं. सेटिंग होतो. निर्गुण निराकार ब्रह्म निष्क्रिय असतं आणि निष्क्रिय असलं ठीक आहे, ते एकत्वामध्ये सुख प्रधानतेकडे नसतं. तुम्ही लक्षात घ्या, श्रुतीचं वचन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ब्रह्म एकाकी न रमते किंवा स एकाकी न रमते. त्याला एकट्याला करमत नाही. कोणाला? ब्रह्माला एकट्याला करमत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो, स एकाकी न रमते, ब्रह्म एकाकी न रमते. मग जर ब्रह्म असून सुद्धा, ते ब्रह्म असून सुद्धा ब्रह्म एकाकी न रमते, मग 21 वर्षाचे झाल्यावर आम्हा कसं का रमते? तर त्याला अपेक्षा आहे ना माया आली पाहिजे. मग आम्हाला अपेक्षा नाही का माया आली पाहिजे? तोही मायेचा आश्रय घेतो, आम्ही मायेचा आश्रय घेतो. बदल एवढा आहे, तो निर्गुण निराकार असला की तो निष्क्रिय आहे. खास करून आपण इगतपुरी तालुक्याच्या प्रांतातले लोक तांदळाचं पीक आपण बऱ्यापैकी घेतात. तांदूळ नानाम ददामी, तांदूळ देतो आपण सगळेजण महाराष्ट्राला, जगाला. तांदळाचं वैशिष्ट्य असं आहे
वारकऱ्यांचा सिद्धांत आहे, एका बीजा केला नाश मग भोगिले कनेश. एक बीज जमिनीला दान दिलं तर ते अनंत बी आपल्याला त्याच्या मोबदल्यात देते. पण हा नियम तांदूळाच्या बाबतीत लागू पडत नाही. तांदळाचं एक बी जमिनीत पेरलं तर त्याच्यापासून अनेक बी जन्माला, अनेक तांदूळ जन्माला येत नाही. नसता एक तांदूळ जर जमिनीत पेरला तर त्याच्यापासून अनेक तांदूळ जन्माला येत नाही. एका तांदळापासून अनेक तांदूळ जन्माला येण्याकरता त्या तांदळाला कव्हर पाहिजे, त्या तांदळाला आच्छादन पाहिजे, त्या तांदळाला बाह्य तरंगाली वलय पाहिजे, त्या तांदळाला टफ पाहिजे, त्या तांदळाला बाह्य वेस्टर्न सिस्टीम पाहिजे. विचारसागराच्या भाषेत त्या तांदळाला आवरण पाहिजे. आणि त्याचे आवरण लिहिलं जातं. ते आवरण कशाचं असतं? तांदळावर आवरण कशाचं आहे? साडीचं. टर्फल असतं की नाही, ते वरचं टर्फल आहे की नाही, त्याला आमच्याकडे साड म्हणतात. त्याला आवरण पाहिजे. कशाचं? साडीचं. मी साडीचं म्हणतोय, साडीचं नाही. कारण काय, मी जळगाव जिल्ह्यातला आहे आणि जळगाव जिल्ह्यातल्या लोकांचा आळंदी मधला पराक्रम सांगतो तुम्हाला. आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना ळचा उच्चार आम्ही ड सारखा करतो. बाळ म्हटलं की बाळ होतं ते. म्हणजे जळगाव जिल्ह्यातले लोक ळचा उच्चार ड सारखा करतात. विदर्भातले लोक ड चा उच्चार ळ सारखा करतात. आणि मराठवाड्यातले लोक र खाऊनच जातात. मराठवाड्यात जर म्हटलं ना वातावरण कसं आहे, मग त्याने सरळ सांगा ना कोरडं आहे, ते कोरडं नाही सांगत, कोड्ड आहे. बरोबर. म्हणजे ते र ला खाऊनच जातात डायरेक्ट मराठवाड्यातले लोक. त्यांची र ची भेटच होत नाही. म्हणजे ते काही शब्द, हे प्रांतवाईज भाषेचा बदल असतो. नसतं तांदळ जमिनीत पेरला तर त्या तांदळापासून अनेक तांदूळ जन्माला येत नाही. त्याला टर्फल म्हणजे त्याला आवरण असलं तर त्या आवरणाच्या जोरावर अनेक तांदूळ जन्माला येतात. तसं जगात निर्गुण निराकार एकट निष्क्रिय ब्रह्म असलं की त्याला जगत निर्माण करता येत नाही. त्याला माया विशिष्ट ब्रह्म बनून मायेचं आवरण आलं की जगाचा संबंध तयार करता येतो. त्या मायेच्या आवरणाशिवाय त्याला जगत निर्माण करता येत नाही. आणि एकदा जगत निर्माण झालं, जगत निर्माण झालं, माया, डोंगरेजी महाराज सांगायचे, माया नर्तकी है आदमी को नचाती है. अगर नर्तकी माया से बचना चाहते हो तो नर्तकी को उलट कर देना और वहां नाचना. माया नर्तकी, त्या नर्तकीच्या नाचकामातून जर वाचायचं असेल तर नर्तकी शब्द उलट करायचा आणि मग तिथं नाचायचं. रंगे ज्ञान दीप लावू जगे. कीर्तन नर्तकी कीर्तन. अर्थात त्या मायेतून विशिष्ट ब्रह्म जगत जन्माला येतं. ते निर्गुण निराकार निष्क्रिय ब्रह्म आहे, त्याच्याकडून देवाकडे जाता येतं. निर्गुण साकार ब्रह्म क्रमणता आहे, त्याच्याकडून देवाकडे जाता येतं. सगुण साकार विचारधारा आहे, त्याच्याकडून देवाकडे जाता येतं. वाङ्मय 3 पद्धतीने आपल्याला देवाकडे घेऊन जातं. शास्त्रकृत शास्त्र, वाङ्मय परंपरा एक असं एकच ग्रंथ आहे की तो दिसायला आणि असायला शास्त्र आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे एकम शास्त्र देवकी पुत्र गीतमेको. एकमेव शास्त्र, त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. काही ग्रंथ शास्त्रकृत काव्य परंपरेमध्ये आहेत, त्याला 18 पुराणांचा विचार येतो. मद्वयम भद्वयम प्रत्रयम व चतुष्टयम नालिपग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेवच. कुस्कम गारुडमेवच नालिपग्नि पुराणानि प्रत्रयम व चतुष्टयम मद्वयम भद्वयम चैव. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भागवत पुराण, भैरव पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू पुराण, वामन पुराण, वराह पुराण, शिव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण आणि गरुड पुराण. ही जी 18 पुराण आहे, या 18 पुराणांचा विचार जिथे येतो त्याला शास्त्रकृत काव्य परंपरा म्हणतात. पण वारकऱ्यांची परंपरा हे काव्यकृत शास्त्र परंपरा आहे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची कोणता? विठोबाचे शरण जावे निज निष्ठे नाम गावे. या प्रमाणात तुकाराम महाराजांनी 4 गोष्टी सांगितल्या. साधकाने काय करावे? विठोबाचे शरण जावे. कधी शरण जावे? निज शरण जावे. शरण जाऊन काय करावे? विठोबाचे नाम गावे. ते नाम कसे गावे? निष्ठेने गावे.
एकाप्रमाणे चार गोष्टी. म्हणून असं आहे, परमार्थात निष्ठा आणि राजकारणात निष्ठा निष्ठी पाहिजे. हो, इथे माणूस निष्ठेशिवाय टिकत नाही, तिकडे निष्ठा निष्ठेशिवाय टिकत नाही. म्हणून मी विनोदाने नेहमी सांगतो, गैरसमज करू नका, नंतर मी पटवूनही देईन. परमार्थात एकामतीचा माणूस चालतो, परमार्थात एकामतीचा माणूस चालतो. हा, राजकारणात बारामतीचा चालतो. आता मी पुन्हा सांगतो, मी बारामती म्हणजे डायरेक्ट बारामती गेलो नाही बरं. मती म्हणजे बुद्धी. ज्याची एक मती आहे, तो इथे टिकतो, आणि ज्याच्या 12 मती आहे तो तिकडे टिकतो. परमार्थात एकाच मतीचा माणूस चालतो की नाही. श्रीमद भगवद्गीता काय सांगते, व्यावसात्मिका बुद्धी रेखे कुरुनंदन बहुशाखा हिरंतश्च बुद्धय अव्यावसायिना बुद्धय अव्यावसायिना बहुशाखा अनंतश्च हे कुरुनंदना व्यावसायिक बुद्धी एके. परमार्थाचं वैशिष्ट्य असं आहे की एकत्वाने विचार, म्हणजे इकडे या पद्धतीने. मग आता वाङ्मयाच्या परंपरेत तुम्ही काव्यात्मक परंपरा घेताय, त्या काव्यात्मक परंपरेत देवाकडे जाताना 4 मार्ग आहे. पहिला कर्माचा, दुसरा योगाचा, तिसरा ज्ञानाचा आणि चौथा भक्तीचा. त्याच्यातले 2 मार्ग आज आपल्याला आवर्तनामध्ये आणायचे. मग कर्माच्या मार्गाने जायचं का? जाऊ नका. कर्मासारखी कठीण गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. कर्माचं वैशिष्ट्य आहे, मंत्र चढे थोडा तरी धडाची होय वेळा. कर्मा चुकी चालतं का? कर्म मार्गात चुकी चालत नाही. तुम्ही बाथरूमला गेलात, पाय धुवायला लागलात, नळ चालू केला, पाय धुताय, पाय धुताना नियमित त्या नळाखाली पाणी येतं, ते पाण्यावर पाय धुताना पायावर पाय घासून पाय धुता येत नाही. शास्त्र सांगतात ना पादम पादेन स्नान येत. पायावर पाय घासून कधी पाय घासायचा नसतो. त्याच्यासारखं पाप कोणतंच नाही, त्याच्यासारखं पापच नाही. तुम्हाला जग पद्धत आहे, पायावर पाय घासायचा नसतो, शास्त्र त्याला मान्यता देत नाही. जेवण करायला बसले, पाणी फिरवतो. व्यास उच्चिष्ट जगत रहा, पण व्यासांच्या वडील पाराशर आणि त्या पाराशरांची एक स्मृती, तिचं नाव आहे पाराशर स्मृती. तिच्यामध्ये जेवण कसं करावं याची एक स्वतंत्र विचारधारा दिली त्यांनी 62 पानात. त्यात त्यांनी असं सांगितलं, जेवताना कर्मध्येतु गोविंदम करपृष्ठेतु राक्षसम. इथे गोविंद राहतो, इथे गोविंद राहतो आणि इथे राक्षस. मग आपण हातात पाणी घेतल्यावर असं पाणी फिरवतो, खाली कोण आहे? राक्षस. मग ते अन्न कोणाला अर्पण झालं? राक्षसाला. म्हणून आपल्याकडे राक्षस पाणी फिरवत नाही.